चंद्रपुरात शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक समस्यांवर मंथन करण्यासाठी 1000 प्राचार्य आणि शिक्षक आज एकत्र आले. चंद्रपूर पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या पुढाकारानं यासाठी दिवसभराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत शालेय मुलांचं वर्तन, त्यात झालेला बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि अल्पवयीन मुलांसंदर्भातील नवे कायदे याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ मानसी मोरे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शालेय पिढीच्या कानी मनी नको ते विषय पुढ्यात येत असताना प्राचार्य, शिक्षक आणि पोलीस दल यांच्यातील समन्वयातून त्यातून मार्ग काढण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देण्यात आला. आज आपण प्रदर्शनी हॉल या ठिकाणी टीन्स म्हणून एक कार्यक्रमचे आयोजन केलेलं आहे. टीचर्स एज्युकेटिंग, एम्पॉवरिंग अँड नर्चरिंग स्टुडंट्स. हा कार्यक्रमचा उद्देश असा आहे की आपण शिक्षकांना मुलांबरोबर जे घटना घडत आहे, जे क्राईम घडत आहे, त्याच्यामध्ये ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर, ॲज फर्स्ट एड कसा तयार करू शकतो, तो याच्या मागेचा उद्देश होता. त्यांना आपण जे पॉक्सो कायदा वगैरे इतर जे घटना घडत आहे त्याच्याबद्दल थोडी जानकारी दिली. त्याच्यामध्ये त्यांचा रोल काय आहे त्याच्याबद्दल बोलला. त्यानंतर त्यांना जे स्टुडंट्स आहेत त्यांची मानसिकता कशी असते, सायकॉलॉजी काय असते, त्याच्यावर आपण एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्टच्या माध्यमातून त्यांना अडॉलसंट सायकॉलॉजी याच्यावर ट्रेन केलेलं आहे. त्याचबरोबर जे आता समाजामध्ये जे अपकमिंग क्राईम आहे, सायबर क्राईम, त्याच्याबद्दल त्यांची एक कार्यशाळा होती. असा एक अर्धदिवसीय कार्यशाळा आपण त्यांना इथे दिलेला आहे. आज जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. मुलांच्या आयुष्यात जसे आई वडील महत्वाचे असते तसंच शिक्षकांची भूमिका देखील खूप महत्वाची असते. सध्या आपण पाहतो आहोत की मुलांच्या हातात सोशल मीडिया किंवा मोबाईल म्हणू आपण, त्याच्यामुळे आजची पिढी थोडी भरकटत चाललेली आहे. मोबाईलमध्ये काही कंटेंट असा असतो की या पिढीच्या वयासाठी उपयुक्त नसतो आणि कुठेतरी हे अशा पद्धतीचं कन्झ्युम केल्यामुळे मुलांच्या भावनिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. जसं आपण काही दिवसांपूर्वी बघितलं की बलाळशा रिजनमध्ये आश्रम शाळेमध्ये 11 वर्षाच्या मुलांनी 9 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. आपण बरेचदा पेपरमध्ये वाचतो की वडिलांनी मुलीवर अत्याचार केला. म्हणजे कुठे चाललेलो आहे आपण? मग कुठेतरी या मुलांना सपोर्ट करण्यासाठी, या मुलांचं भावविश्व तशा पद्धतीने संवर्धित करण्यासाठी टीचर्सला पण पुढे यावं लागेल. जसं मुलगी जी असते तिची सगळ्यात पहिली मैत्रीण असते आई आणि दुसरी मैत्रीण असते शिक्षिका. तर शिक्षकांना जर या गोष्टींबद्दल अवेअरनेस आलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक संरक्षित वातावरण शिक्षक पुरवू शकतील आणि त्या पद्धतीने आपल्या देशाचं भविष्य घडवू शकतील. बता सकता है एम्पैथी मीन्स समझना, वेरी नाइस. तो इसका मतलब जब हम किसी सामने वाले पर्सन के दर्द, उनकी भावनाओं, उनकी सोच को महसूस करते हैं अपने अंदर, राइट. जब हम उनके सामने वाला जो महसूस कर रहा है वो दुखी है, तो हम उस दुख को जब महसूस कर सकते हैं तो उसे कहते हैं एम्पैथी. तो जैसे कहते हैं कि हम बच्चों के वर्ल्ड में घुस के उनको सोचने की कोशिश करेंगे कि वो कैसा महसूस कर रहा है, राइट. तो जब हम लोग वो, अब क्वेश्चन है क्यों मैं ऐसा करूँ, क्यों है, मेरे पास तो इतना टाइम ही नहीं है कि बच्चों के वर्ल्ड में घुस के उनके इमोशंस को समझूं. क्योंकि ये जो बच्चे हैं, अगर हम लोग काउंसलिंग करते हैं या थेरेपी लेते हैं तो सब बच्चों का एक ही प्रश्न होता है कि मैं बहुत अकेला फील करता हूँ, मेरे लाइफ में कोई भी नहीं है जो मेरी बातें सुन सके. समझ सकते हो, लोनलीनेस is a one factor which is causing suicidal thing, depression, anxiety and all the disorders. तो आप सोचो कि वो loneliness को जब हम खत्म कर सकते